नमस्कार, मी सुनील लोहिया, MIDC मध्ये लातूर जिल्हा उद्योग समूहाचा सचिव आहे। आज महाराष्ट्र शासनाने आपला 2026-27चं बजेट सादर केलेलं आहे। त्यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी करण्यासाठी महाराष्ट्राचा एक रोडमॅप अर्थमंत्री मुख्यमंत्री यांनी आज सादर केलेला आहे। यामध्ये मुख्य उद्देश म्हणजे लातूर आपल्या जिल्ह्यामध्ये नवीन जो महामार्ग बनणार आहे द्रुतगती म्हणजे एक्सप्रेस हायवे कल्याण लातूर या हायवेला मंजुरी देण्यात आलेली आहे। हा आणि शक्तिपीठ हे दोन्ही मार्ग आपल्या लातूर जिल्ह्यातून जातील आणि कम्युनिकेशन आपलं अतिशय चांगलं होईल। 4-5 तासामध्ये आपण मुंबईला पोहोचू शकू। त्यामुळे आपल्याला आपल्या एक्सपोर्टला आपल्या भागातल्या एक्सपोर्टसाठी त्याचा खूप मोठा वापर होणार आहे। नाईट लँडिंग फॅसिलिटी एअरपोर्टवरती लातूरच्या ही देखील सुरू होणार आहे। त्यामुळे एअर कार्गो हब आणि लातूरचं एअरपोर्ट जे आहे ते सुद्धा कामाला येण्याची शक्यता आता निर्माण झालेली आहे। अनेक वर्षांपासून आमची ही मागणी आहे ती आता जवळपास पूर्ण होणार आहे असं वाटतंय। लातूरहून सोलापूरला जाण्यासाठी देखील धाराशिव आणि तुळजापूर मार्गे सोलापूरच्या रेल्वेचं काम देखील सुरू होणार आहे। ते देखील आपल्या भागातल्या इन्फ्रास्ट्रक्चरसाठी त्याचा फायदा होणार आहे। सौर कृषी वाहिनी योजना ही 10,000 मेगावॅटपर्यंत जाणार आहे आणि सौर कृषी पंप जर एवढे मिळाले तर उद्योजकांवर येणारा ऊर्जेचा अतिरिक्त भार जो क्रॉस सबसिडीमुळे येतो तो कमी होईल आणि ऊर्जेचे दर हे कमी होतील। आणि 2029 पर्यंत जर एवढी ग्रीन एनर्जी तयार करायचं असेल तर लातूर जिल्हा ऑलरेडी ग्रीन एनर्जीमध्ये खूप पुढे आहे आणि जर इथे आणखीन त्यामुळे जर इन्व्हेस्टमेंट आलं तर आपल्या भागातील उद्योजकांना त्याचा खूप फायदा होणार आहे। अशा या अर्थसंकल्पाचं मी लातूर जिल्हा उद्योग समूहाच्या वतीने स्वागत करतो। लातूर जिल्ह्याच्या विकासासाठी नक्की हा अर्थसंकल्प आपल्या फायद्याचा आहे असं माझं मत आहे। धन्यवाद।